का हं? ते शिरपतराव कुठे जातो म्हणे? काय माहित आपल्याला काय माहित. तुम्हाला नाही माहिती? हे ते म्हणे नवीन कामाला लागला कुठं कंपनीत. जातच डबा भरून जातो का रोज? जातच पण मग संध्याकाळ मला फक्त जाताना दिसत, येताना काही दिसत नाही. खात येताना रात्री येत असेल ना मग काही त्याच्यात तू काय ध्यान ठेवलं काय. अहो नाही, पण मग पहिले गजराबाई मी सांग कामाला जायचे ना, हा हा आता येत नाही ना ती. हा मग तो पैसे कमीत असेल. हा मग मी ते म्हणते नेमकं काम काय करतो मग असं. लागलं असेल काय कामाला आता आपली माहिती किती भेट नाही ना. हा का? हम्म. नाही तर मग गजराबाई मी जायचे ना कांद्याच्या नाही पोळीत, तर आम्ही दोघे संगच काम करायचो. हा का हम्म. नाही आता ती येतच नाही, ती आता काही म्हणते राहिलं नसेल माझा काही ते आता खायचीच पाहिजे झाली त्यांची मग कामाला नाही जायचं तर काय करेल. हा हा आणि तो मग कामच नव्हत करत है ना. जमीन जागा ते पार ओपून टाकले ना काय राहिले 4 एकर जमीन राहिली त्याच्याकडे. हा हे बाई दारूचा नाद बाईचा नाद त्याला नादली बेकार झाला. मला नव्हतं म्हणून नको माहिती. तिला बरं का. नाही नाही, मी काल म्हणू. हा नाही तर आपल्या घरात बांध नाही ते. नाही नाही, मला नव्हतं माहिती. हा पण मग पहिले आम्ही संग मग कामाला जायचं ना. हा बाय बाय बोलत राहते बरोबर आहे. हा तो काय चाललंय तो घरचं काय हा चाललंय तो नवरा काय अहो करतो. लय पंचायती करते काय लय सांगा. बाय दिवसभर तेच काम धंदा. कमी पण आज धंदा जास्त हम्म याच्या उचापती करणं. तेच ना मग. तर मग मी काय म्हणतो हम्म मी ना जामखेडला चाललो आज. काला तिकडं मित्र आहे एक तर त्याच्या पुरीचा साखरपुडा आहे. जामखेडला. हा आणि जामखेड काही जवळ नाही. हम्म. इकडून आहे जवळ 250-300 किलोमीटर आहे. आणि मग कधी येशील तू? मी उद्या संध्याकाळी येईल घरी. म्हणजे आज जायचं? मग मुक्कामी जावं लागतं तरच कार्यक्रम हाती लागेल ना. एवढं कायच कार्यक्रम नाही का? अच्छा साखरपुडा तुला काय माहिती मित्र साखरपुड्याचा. आहे त्यानं फोन केला मला. साखरपुडा सकाळी का दुपारी का संध्याकाळी? दुपारचाच राहतो ना म्हणजे येऊन दुपारपर्यंत लागेल 12 घंटे लागत जायला बसनं. कोणतं गाव? जामखेड कुठं आलं बाई जामखेड? आता श्रीगोंदा पारनेर जामखेड माहित नाही का. मुंबई पुणे नगरच्या पुढं नाही ना नगरच्या पुढे या साईडला का? हा हा आणि एवढं लांब कधी कोणाचं ओळख झाली तुमची? पाहत म्हणजे तो मग एकदा मी पुण्याला गेलो होतो ना हा. 8 दिवस राहिलो होतो बाय काम पाहायला गेलतो तेव्हा तो मला जोडी होता. तो माणूस. हा मग तो म्हणा बाबराव पुरीचं जुळलंय म्हणा साखरपुडा धरलाय तर अच्छा. या म्हणा साखरपुड्याला बरं म्हटलं येतं मग म्हटलं मग येतं जाऊन काही कामही नाही तर. म्हणलं आमचा मित्र ऐकलं होतं बाई, पण एवढ्याला आमचा हा मित्र असं तोच नव्हता. मित्र तोच जामखेड. हा जामखेड. काय झालं नाव ऐकलं एवढं लांब काल चाललं असं बाई बाबा मारायला. तर अहो तुमचं दुखत आधीच. काही ना काही गोळ्या बिळ्या संग घेतो. हम्म. मला गोळ्या चालू आहे ना संग नेतो आणि तू का बाय व्यवस्थित रात्रीचा टाइम आहे व्यवस्थित दरवाजा लावून झोप. हा पण मग रात्री काय जात तुम्ही? अरे मग आता करू काय आता सकाळी जा तुम्ही सकाळी. अरे सकाळी कार्यक्रम नाही हाती लागणार मावाल्या. पहाटे 5 ला निघले का? झालं ऐका अगं खरं रात्री आता तुला काय सांगा रात्रीचा प्रवास होईल मावाला आणि सकाळी तिला मी 8 वाजेपर्यंत उतरेल म्हणजे 12-1 ला परत तिथून रिटर्न निघेल मग कार्यक्रम आवडला. चोराचं दांगडं चालू आहे, मी एकटी कुठं थांबू? साखरपुडा महत्वाचा आहे का? आपल्या घरात वस्तू आहे. बरं एक कर मी तुला सांगतो काय? तू वेळवारी दिवस असताय ना स्वयंपाक करून जेवून खाऊन आहे ना हिच्या घरी जाय राहायला कोणाचं? कोणाच्या ठेकीच्या हा का? तिथं झोप रात्रभर. मी झोपायला जाते. हा तिला काही कोणी नाही तिचा नवरा नाही काही नाही बायाचं तिची पोरगी. बाई पण मी मला सांगतो दुसऱ्याची घरले मी तिला कसं फोन करून सांगू का माय बायकोला का बरं विचार? रात्रभर ते निर्मळ राहते का ते? यायला किती स्वच्छ बाई काय मग तू बोल. तेच नाही तर तुला बा. काय तरी आण पाणी खायचंय तुला फक्त झोपायला जायचंय. केळस येते मला लगेच. हा काही नको येडं. हा आलो ठके बकोळाला तो जवळ रात्रभर झोपायला जागा ते मी ना थोडं जामखेडला चाललो बाहेर. हा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे ना तिघच म्हणजे सकाळी आपण सकाळी हाती लागणार नाही कार्यक्रम जायला तर 9-10 तास लागत आहे. हा तर मग ती काय म्हणते मग मला जोडी नाही कोणी म्हणलं मग ती येईल जेवण खाऊन वाटलं काय जेवायला नाही नाही जेवण करणार नाही मी ती खात नाही कोणाची घरची. ती म्हणते मी कोणाच्या घरचं खात नाही. हा पण तिला झोपायला जागा ते हा. आणि येईल तुला जोडी ती. हा बर बर जाय बरं का. हा म्हणते. हा मग म्हणले ना बरं जाईन. हा ठेव जाय तिच्याकडे झोपायला. लवकरच आवरेन मग मी बी. हा लवकर आवरता जेव खाऊन जाय झोपायला येळवारीच आणि दरवाजा कुलप चांगलं लाव. हो? खरंच साखरपुड्याला चालले? पण मग आता साखरपुडा नाही मग काय आला चाललंय काय तुला आता कळत असं काहून का शंकाच येऊ नाही राहिली? तुला काय नवरा काय याला चालला काय फिरायला कुठं काय बोलत काय कळत नाही तुला. तुम्ही मला कधी फिरायला नेलंच नाही ना हो. आता ते मी फिरायला चाललो तिकडं मग मी आपण दोघं जाऊ मग कुठं साखरपुड्याला. बावळा टाक काय काय जातात भाड्याला एवढे पैसे घालायचे का तूच सांग जाऊ दे. तुम्हाला तेवढा नाही- आपला किराणा होईल
तुम्हाला हप्ता हाफ तिकीट आहे ना. ते बरं नाही हाफ तिकीट, पण तुला फुल आहे ना. मला काय फुले, वाय मला हापचे. तरी आपल्या तर म्हणता म्हणता तरी 700-800 भाडं लागतील येऊन जाऊ, माहिती का? तेवढा हप्त्याचा बाजार होईल आपला. असं काय मला करते? कधीच कोणा नेत नाही फिरायला. काय नाही ते तुला. कशाच्या नावात मागं लागले तर नाही म्हणून राहिले. तुलाही नाही वाटत मी तिकडून आलो काय कार्यक्रमावर, हं. मग तुला नेतो फिरायला वाटलं. नक्की. हा नेतो ना. पहा बरं. तुला पुन्हा ते दाखवून आणतो बस. हां, चालेल. हा चल येऊ का मग? हां. हा चल. लवकर या. हा घरी बायको आहे, ध्यानात राहू द्या. गेला बाई बाबा, पण मग काय आता कोणतं गाव सांगितलं माझ्या गावावर ध्यानात नाही. हा, जामखेड. जामखेड एक दोनदा ऐकलं मी त्यांच्या तोंडून. एवढं कर्ज बाजारी करून तुला या माणसाचं चित नाही काय नाही. हम्म कुठं पैसे घालितो आणि काय करीतो तेच गणित कळून देत नाही भाई. का डोक्याला हात लावलाय? काय कायम डोक्या डोक्याला हात? का तो नवरा मेला का काय? डोक्यालाच हात लावायचे दिवस आणले तुम्ही. काय? काय? नाही तर काय, याने यावा घरी पैसे मागायला, त्याने यावा घरी पैसे मागायला, सारी बुजबुज बुजबुज करून ठुली. माणसाने जगावा का मारावा असं करून ठुलय तुम्ही. ते इकडे ना खाल वावर कवा लोकांची बुजबुज मिटायला. नको नको झाले भाई मला. का? का नको नको झाले? जात्या कुठं पैसे, काय केलं तुम्ही घरामध्ये? केले का 4 डाग केले मला? डाग करा काय चोरटे जिलेबी वाटत काय कधी तर डाग? मग तुमचे पैसे जात्या कुठं? तुमचा हा माल जातो कुठं? म्हणजे घर खर्च का बसून राहतो का? घर खर्च बसून राहतो. मग एवढं खात सुटलंय. हे लागूड लगुड वावराला खत पाणी. मग तर वावराचं उत्पन्न काहीच निघा ना. मी काय म्हणतो ते कांदा ते ठेवाला. मी रिकामी नाही. हा, तुमच्या बापाची जमीन आहे अख्खी का मला काही घेणं नाही पडलं. आणि ज्या दिवशी काहीच राहणार नाही कपाळाला माती लावायला त्या दिवशी राहायचं का नाही राहायचं ते मी ठरवी. सगळं तुझ्या बापाची भरती केली. हा, सगळी भरती केली तुझ्या काय केलं माझ्या आई बापांचं? आता तुम्ही म्हातारी माग हाजरी झालती. मग मला नाही म्हणे जावा येतात मला डोक्यात ते घेऊन ये गोळ्या. हम्म. मग गेलो गोळ्या घेऊन. एकदा काय म्हणे मला मिस्त्री आणून दे. एकदा काय म्हणली मला बसायला खुर्ची आणून दे अशी खड्ड्याची. सगळं करतोय पुरं त्यांचं. त्याच्याकरता ते लहान वावर ऐकलं का? हं? तिला डोक्याच्या गोळ्या, दाताला लावायला मिस्त्री आणि संडासला बसायला खुर्ची, हा एवढ्या 3 याच्यासाठी खालचं वावर ऐकलं. माझं जाऊ दे उपत माझ्या सासूच आहे ना त्या भावाच्या पोरला 2 अंडर पॅन्ट नेऊन दिला त्याचं काय? लाज वाटायला पाहिजे, लाज. अंडर पॅन्टींचा आणि याचा त्याचा हिशोब धरून राहिले. अरे रोज पाऊस त्याच्यावर एवढला पैसा तुम्ही वाया घातला काय? कुठं गेला कुठं पैसा एवढा? जातो कुठं पैसा एवढा? कुशाल सकाळ दिवस नाही उजाडला का लगेच जातो गावामध्ये निघून. कुठं जातो? गावात राहतो का गावाच्या बाहेर जातो? कळून देत नाही. सारे माणसं घरी बुचबुची वाले मागायला. मी लाज नाही वाटत? हॉटेल म्हणे तोच आई बापांचं केलं ना अमकं केलं तमकं केलं. हॉटेलवर जर गेला हॉटेलवर आख्या लोकांना चहा पाहिजे. मी काय नाही बस बसले. झालं तुला काम बरं झालं. हा मी चाललोय घेऊन ना मला जाऊन जामखेडला चाललोय मी. मला चालतो का? चल जामखेडला. जामखेडला कोण आहे तुमचं? साखरपुड्याला चाललोय. तिला खरेदी खाल्यावर कोणा विकले का खरेदी केली? 2.5 बिघे घेतली का? नाही विकली. हा, मग बरं झालं. काय विकली विकली का बरं? अडचणी अडचण तुला काय तुझं? अडचणी येतेच भाऊ माणसाला. बरं बरं. पैसे घे थोडे सांग वाढवा. मागच्या हप्त्यामध्ये बी साखरपुडा कोण तुमच्या पोरीचा नाही आहे नाही, का? माझ्या मित्राचा आहे, मित्राच्या पुरीचा आहे. आणि मग त्याला काला पैसे घ्यायला लावी त्या संग? तुम्ही काला नाही ते पैसे संग? आलं कमी नाही तर देते तर माणसाला. कसं राहिला आमचा प्रवास आहे. पण लोकांची बुजबुज मिटवावा ना भाऊजी यांनी. हा ना ते बरोबर आहे. बुजबुज असेल तर देऊ टाका. सारखे येते घरी लोक. माती थोडी केली लोकांनी. मला तोंड बाहेर काढायला जागा नाही. मला झोप झाली खटकून झोप उडाली. हा, बरोबर आहे ना मग असं तू आहे ना ते वहिनीच ऐक काय आहे ते बाहेरचं मिठव. सारखं करू करू त्या जमिनीला मुळा आला तू. किती राहिले? हा. वहिनी पाहिजे. ते बंद कर. मला हे ते कळणार बंद कर रे. ते रात्री फोटो काढले हा बंद कर. त्याला नाही कळत हा कळत नाही काही येडे काय वाटायसारखं. आणि ते बुटले बन ना तरी हम्म. एवढी गड्डी ते पाहिजे वहिनीच काय म्हणते. कोण नाचायचं लय भारी. वरात कंबर कसं हालायचं. हा हा. गट्टा 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 लय मजा आली मग.
अरे काच गाटा गाटा. ते वराचे मी जवळ शिट्टी मारली लय करायचं लय. शिट्टी मारली की मी हा. लाईन मारली मला हा तू गप्प तू पुढे गेला बोलू बायकोला काही घाबरत नाही घराचा. त्यानं बायको पार का आडवी बांधली. हा रे. हम्म. यायला माय बायको बिचारी जाऊ दे. मला म्हणाल जाऊ लवकर जा आणि लवकर या. हॅलो मुक्काम होणार आहे ना आमचा. ऐक ना फोन पे मला आहे ना 40 का झाले मारू हा फोन पे बस तू 50 घे. 50 बरं 45 टाक जा. जेवायला तिकडे जाऊ अहो तुम्ही अशी चालली जसे काय साखरपुड्याला एवढाले पैसे घेऊन जसं काय तुम्हीच काढेल पोरी. अगं दुसरं काम राहते मध्ये येताना काही आपल्याला वस्तू वाटली येताना घेऊन येते ना. या बाई लांब जायचंय. पुढे वाटणं बिंबिल तर पैसे राहते माझ्या पैसे टाकू त्याला एवढे 45,000 लागत आहे. जर मला एखादी गाय जर भेटली चांगली हो दुपटी मी लोणीच्या बाजारात येतात गाय सुद्धा आणायला बसलो. नाही मी विकला होता एवढे का बरं? काय करते ठेवून सांभाळ कोणी मा बायको लय काय आवड. काय 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 सांभाळायला कोणी नाही. मा बायको लय आवड. गाय सांभाळायला कोणी नाही. यावं अहो ही एकटी पट्टी 16 गाई सांभाळीत होती तुम्ही म्हणता सांभाळायला कोणी नाही. ना मग का हात पायांवरून वारं गेलं का काय. प्रत्येक पाटलं शिजाना प्रत्येक पाटलं शिजाना प्रत्येक पाटलं मला सर आपला मग त्या नको म्हणलं तू काय माणूस आहे बाई. चालतो पुरा जमिनीला मूळ आलाय ते जामखेड जमिनीला मूळ आले जामखेड. माझ्याकडून 200-300 रुपये भाडं. हा उद्या कर ना दुपारी. दर हप्त्याला पावा तर जामखेडला. आज तर मग दर महिन्याला जावा तर जामखेडला. दर 15 दिवसाला पावा तर जामखेड. मग त्या गप्पे, जामखेडला आपलं काय आहे, काय माहिती जामखेड पक्क मूळ आलंय जमिनीला इकडं. म्हणजे ना 2 एकर मध्ये ना तुला माहिती नाही आराम सुरू होऊन जाईल. नाही रे चांगलं 2-3 मध्ये काढून हा. थोडं जपून वापरे पैसे आपण रोखू. हं. पैशाला आवड झाला आता. मग बरं 2 एकर काढून टाकायचं. गिऱ्हाईक असतात बरं. नाही का राहतो ना तू हा तीच बाहेर काढायची. कुशाल इकडे जमिनी की बाहेर तिकडे जामखेडला नेऊन मला घाली ना त्या मग आपल्याला- काय तिकडे आवा ठुल्या का काय यांनी ते आपल्याला कळा ना मला. मला 2 एकर काढायची तेवढं गिऱ्हाईक पाहिजे. नाही ना, हा. नाही गिऱ्हाईक. मी ना टायमाला ना मी बायको ओपीन पण कोणता शब्द नाही ऐकून घेणार काय काय हो बरोबर. टायमाला बायको हा, मग ओपीन त्यांचे तू पैसे द्यायचे. एखादी बहीण इक ना. मला बहिणीची कुठे हं? त्यांचे पैसे द्यायचे त्याला बरोबर. एखादी बहीण इक लोक बायको इकायला निघाला मा बापाना का तो का काही तुला इकत दिली का काय. लोक जिंदारी कर माणसं नाही ना बाई यावरला चोकरा तुमच्याच परपंचाचं कर्ज झालं तुम्हाला. हा परपंच काय तुमच्याच परपंच परपंचाचं कर्ज केलं ना. काच यानं काय कुठं खरेदी केली का. खरेदी नाही का केली. यानं घर बांधले म्हातारीच्या हातचं ते झोपडे तेवढंच आहे. तेच आहे ना. हा. खरेदी केली ना हा जमिनीवर जमिनी इकू राहिला नाही. सारखा जामखेडला जाऊ राहिला जामखेडला हा कोणी यानं आवटुली का काय. काय रे, का तुम्ही काय? आवटुली. नाही रे भाऊ मी साखरपुड्याला चाललोय वहिनी. मी साखरपुड्याला चाललोय. पण मांजर किती दूध मिटून डोळे डोळे मिटून दूध पिरी ना तर एक दिवस येतेच ध्यानात चालेल. ध्यानात हे ठेवा. चारीचं इथं तोंड बाईट इथं पैसे पडले का? पडले पैसे. हा? किती? 45 पडले. बस हा तर 2-300 बरं का? आज आहे ना तेवढं सुनत लावायला हा, चालेल. ऐक ना ती रात्री नव्हती का ती दुप्पी हा तिलाच बाहेर काढू आपण. चल. चल नको टाइम. येऊ का एक झोपल का तुम्ही बायको झोप ती चोराच्या हा चले वहिनी. मग झोप बाय बायको ठेकी तिकडे झोपायला जाणार आहे. लांब आहे जाम हा खेळ का? मी जाईन काबूच्या इड मग. हा, जा, जा. अरे तुला बेकार रे हा, असू दे ना. तर ठेकीला नवरा नाही ना हम्म. मग मी तिला काय म्हणणार ती म्हणा एकटी कशी करावं. आणि काबूला बायको नाही मी काबू का जाते झोपायला. चला चल एका हम्म. कामाला झोपा. हा. हा ते ठरवीन माही मी काय करायचं. आलो तर मला रात्री बरोबर नाही तुला काच द्यायला राहते घरी बायको सगळं उद्या म्हणून. साखरपुडा आहे बावळाट्या. उद्या आपण 1-2 वाजता निघणार हम्म, म्हणजे आपण उद्या रात्रीला 12-1 घरी येणार. 45,000 जाऊ 45 रुपये शिल्लक राहते हा बिगर भाड्यात येऊ चल. तेव्हा लिहायचं. तुला काय ध्यान नाही घरी बायको हाय का नाहीये. हम्म. काय यांची भानगडे मला तेच कळना बाई. दर महिन्याला आणि दर 3 महिन्याला जमीन विकायला काढितो आणि जामखेडला जातो. जामखेडला हाय का यानं आवटुले काय. काय डोकं चारणं बाई मावाला तर. चल बाय पाणी तर. पाणीची बाटली संपली म्हणले पाणी प्यायला जावा. पाणी प्यायला घरी न कुठं घरी मग काय बसले इडा आंब्या खाली चटई टाकून. आंबे पण कमी झाले आता आहे. हम्म कुठे गेले या जवारी लोकांनी आंबा उतरून नेलाय. हा का शिरपतराव कुठे गेले मग? शिरपतराव काय माहित तो बाबूराव आला होता म्हणे जामखेडला जायचंय. जाम खेळला काल यानं वावर इकलं
ती खालची आमची काळी पट्टी नाही का, हम्म. 2.5 बिघे ऐकली. कशाला काय माहिती, तुम्ही विचारित नाही का आता विचारायला तो जर सांगतच नाही, तो म्हणतो घरात न्यायला आणायला लागत, मग एवढा किराणा खातं कोण 2.5 बिघेची पट्टी इकून. अहो वहिनी पण तुमच्या हातात व्यवहार घ्यायचा. तुमचा काय नाही अजिबात बाई, काय उमजून देत नाही तो. तुमच्या हातात ते व्यवहार असता तर तुम्ही वाचले असते. आता तर सारे डुबले तुम्ही हा? फार टेन्शन आले तुम्हाला, काय पण सांगू मग तुम्ही जाणार विचार भाऊ. पाहिजे ना कुठं जाते काय काहीच नाही. काय नाही बाई, दर टायमाला तो बाबूराव आला का चाल जामखेडला. जामखेडला काय त्यांचं? काय माहिती, दर टायमाला सांगतो सुपारी आहे, डाऊ आहे, मौत आहे, मग त्याच्या बायकोचं गणूक होते का काय तिथलं ते कळा ना. एखाद्या दिवस तुम्ही जाऊन काय पाहायचं ना काय सोबत. झालं? काय झालं? शिरपतराम बाबूराव गेले म्हणते ते जामखेडला हा मला माहिती माहिती हा काय तिथे तुमचं गणूक होते का कोणच तुमचं? नाही हो, त्यांचा आमचा मित्र राहतो ना साखरपुडा आहे. ते तुम्ही जमीन मग विकली, मानवऱ्याचं काय काय 45,000 रुपये संगण यायचं काय, मग ते बी गेले का? दोघांना मिळती पोर सोबत काढली का ती? गेले सोबत कोणाची गेले पोर? मित्राची बाबूराव मिळती आणि शिरपतराव मिळती, पोर काढली का ती? मला काही कळलंच नाही तुम्ही काय बोल राहिले. म्हणजे हे बी गेले का शिरपतराव बी? मग तुम्ही दोघे ऐका. आता मी काय सांगू ते लक्ष देऊन ऐका तुम्ही. हम्म. तुम्ही आहे ना त्यांच्यावर लय विश्वास ठेवला. ते वावर इकले तुम्ही पैसे विचारले नाही काही नाही काय नाही निश्चित म्हणजे तिच्या जामखेडला नवऱ्यानं जाते. मला माय नवऱ्याला बिघडावलं, मला एवढं काय कळतं. बाई माझ्या नवऱ्याने बाई वावर नाही ऐकलं, घर नाही ऐकलं, काहीच नाही ऐकलं त्यांना. तो नवर तरी आहे, मला अहो, झालं का? तोच चावून खाऊ राहिला काय मानवऱ्याला, तेच कळाना. अहो, तोच नवरा आहे ना मला- माझ्या जमिनीला मुळ मला- आला. तुम्ही भांडण ना करू. तुमचा काही दोष नाही. अहो मी म्हणतो अहो. मला येऊन द्या. ते म्हणले भाडं लागन, मला येऊन नाही दिलं माहिती का? एवढं पैसे आणि ते वाटले मला. दोघं भामटे कला केंद्रात जाते ते हम्म, काय तिथं कला केंद्र. म्हणजे काय? मुजऱ्यावर नाचायला. आणि मग जमीन कुठे गेले तुमच्या? तेच तर मग तो मला म्हणतो घरामध्ये किराणा नाही लागत का, काय नाही लागत घरामध्ये. मग आता घरामध्ये लागत आहे, त्याच्याकरता काय कुणी जमीन इकित का, मला सांगा ना तुम्ही. मग एवढं खातं का माणूस? तुमच्या आणि मला बी प्रश्न पडते काय मला म्हणायचं जामखेडला चाल जामखेडला मग मी चाल. तेच म्हणते, तिथं काय डबुल आहे मग ते काय, काय फक्त यांनी का- आवाठवले आहे. ते काय म्हणते फक्त कला केंद्र मला माहितच नाही कला केंद्र काय म्हणते. एक दिवस नेलंच त्यानं मला पैसे भरून. ते जामखेडे ना इकडे आपल्या इकडे ना मूळ आलंय, तुम्हाला खरं सांगते जमिनीला. हा. इकडे जमिनी की त्यांनी जामखेडला नेऊन तिथं का काही बोक्स आहे का काय नेऊन टाकायचं. काय म्हणजे पैसे घेतात लोक. पैसे मग त्या बाया नाचत ते पैसे घेत असतील ना, फुकट यांच्या पुढे कोणी नाचायला रिकाम आहे यांच्या का? पुढे नाचत. तुम्हाला मग? सांगू तेच काय काय तो आले ते आले. काय राहतं माहितीये का अशा गाद्या राहत्या. हम्म. हा मी तो पाहून थक्क झालो होते बाय पूर्ण शॉर्ट म्हणजे तुम्ही कपडे. जाऊन आले का? अहो त्या ना जबरदस्त मिळालं मला पाहायचं कला तुमच्या केंद्र बायकोला काय सांगावं लागत बरं नाही का शॉर्ट कपडे घालते ते हा. आणि बियर खंबे आणि याचे पैसे उधळते. कोण? तुमचे नवरे दोघीचे असं बोलायले? कोण ये म्हणजे काळे काय? निळे, ये हा, काळे निळे, हा. यांना चवाली पैसा पैसा आम्ही घरंदाज म्हणून जाना भाऊ त्यांच्या जवळ नांदलो, नाही तर यांच्या पुढे नाचायचं. पैसे पुढं काय सांगा तुम्हाला आता ए देवा. हम्म? हा? बाबूराव डान्स करते तो का डान्स करूच झाला काय काढू तिरपा. बाबूराव डान्स अगं बाई बाया पुढे हात पाय हालू हालू साठा त्यानं तिरपा करून घेतला. आणि तुमचा बाबा मायवाला टोपी काळा करतो. तर काय बाई मा काळा आहे. ग ग ग ग ग ग. शिरपतराव अशी टोपी करू करू नाचतो. हा ना, एक काम करायचं का, तुम्हाला माहिती ना तो अड्डा, तुम्ही आम्हाला घेऊनच चला बरं. याचा ना मुडदाच बसवी ती मी आता, चला बरं तुम्ही, चला चला चला.